नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन खुशखबर. 6 मार्चची सर्वात मोठी बातमी. 3,000 रुपये आजपासून सुरू. पाहू शकतो बघा, 3,000 रुपये तुम्हाला आजपासूनच जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, अतिशय मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, सकाळीच तुम्हाला 2 हप्ते जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत. थेट तुम्हाला 2 हप्ते आता या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता थेट तुम्हाला जमा होणार आहे. फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा होणार आहे. दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र या ठिकाणी जमा होणार आहे. तर त्याचीच नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आजपासूनच कशी सुरुवात होईल पैसे जमा व्हायला त्याची पण महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांना SMS जे ते ह्या ठिकाणी येणार आहेत. तर बघा, सर्वांना SMS येतील. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर माझ्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट एक लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात, सर्वात अगोदर. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचणार आहे. तर बघा, 6 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट. 3,000 रुपये आजपासूनच तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बघा, आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत, गावरानी भाषेत, तुम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगत असतो. तर लगेचच आपण आता आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. तर पहा, सर्वात मोठी अपडेट तुमच्या समोर आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. जानेवारीपर्यंतचे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत. बघा, जानेवारीपर्यंतचे जेवढे पैसे आहेत तेवढे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत. म्हणजे 7 हप्त्यांचे पैसे 10,500 रुपये तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेत. सर्व महिलांना आलेले 10,500, बरोबर. आता पहा, आता महत्त्वाचं काय, तर फेब्रुवारीचा हप्ता. फेब्रुवारी संपला, फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे, बरोबर, बाकी आहे. आणि मार्चचा हप्ता, आता मार्च महिना सुरू आहे, तर मार्चचा हप्ता. तर असे तुम्हाला एकूण 3,000 रुपये जे ते या ठिकाणी जमा होणार आहे आजपासूनच. त्याची अपडेट आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि नवीन अपडेट आलेली, ती अपडेट मी तुम्हाला दाखवतो. 3,000 रुपये तुम्हाला आजच कसे जमा होतील ते पण तुम्हाला दाखवतो. लगेच आपण माहिती पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहत आहोत आपण. मात्र फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील आता मार्च महिना या ठिकाणी सुरू आहे. फेब्रुवारीचे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आलेले नाहीत. बघा, फेब्रुवारी महिना त्या ठिकाणी संपला पण फेब्रुवारीचे 1,500 आले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे एकूण 3,000 रुपये कधी मिळणार असा अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जे ते आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे एकूण 3,000 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात आजपासून जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. बघा, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500चे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण पाहूया. बघा, मोठी अपडेट काय, तर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो, सर्वांना माहिती आहे. त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचे ठरवले. बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचं ठरवलं आहे. काय भेट असणार आहे, तर दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. दोन्ही हप्ते महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच काय, तर बघा, 8 मार्चला या ठिकाणी महिला दिन आहे, त्याच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला पैसे येतील असं सांगितलं आहे. आता लक्षात घ्या, 7 मार्चला जर आपण पाहिलं त्या दिवशी बँक चालू आहे, बरोबर. पूर्वसंध्येला जर संध्याकाळी पैसे येतील तर संध्याकाळपासून सकाळपर्यंत पैसे वाटप होणार नाही, कारण 8 मार्चला दुसरा शनिवार आहे. दुसरा शनिवार असल्यामुळे पुन्हा एकदा बँकांना सुट्टी आहे.
बँकांना सुट्टी असल्यामुळे तुम्हाला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी त्या दिवशी पण मिळणार आहेत. मग जर महिला दिनाच्या अगोदरच सर्व महिलांना पैसे द्यायचे असतील तर पैसे आजपासूनच वाटप सुरू करावं लागेल. आजपासूनच पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात करावी लागेल. तरच 2 दिवसात तरी सर्व महिलांना पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होऊ शकतात. नाहीतर पैसे जे आहेत ते पैसे महिला दिन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जमा होतील. त्यामुळे म्हणजेच काय करावं लागेल बघा, आपण जर पाहिलं 8 मार्चला दुसरा शनिवार आहे, नंतर 9ला रविवार आहे आणि 10 मार्चला सरळ पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणजेच एक लक्षात घ्यायचं आहे की जर समजा महिला दिनाच्या अगोदरच पैसे द्यायचे असतील तर पैसे आजपासूनच, आज 6 मार्च आहे, आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात करावी लागेल आणि त्यामुळे आजपासूनच पैसे तुम्हाला यायला सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकते. बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्हाला पैसे आलेत तर सर्वच्या सर्व महिलांना SMS येतील. कारण महिलांचे त्या ठिकाणी अकाउंट जे आहे त्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असतात. तुमच्या पण अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला जर SMS आले पैसे आल्याचं तर पटापट सांगा. ज्या महिलांना SMS आलेले त्यांनी पटापट सांगा पैसे आले म्हणून. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगायचं आहे, म्हणजेच तुम्हाला पण पैसे त्या ठिकाणी पाठवले जातील. तर बघा, या ठिकाणी जे काही म्हटलेलं आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जर संध्याकाळी पैसे पाठवायचे असतील तर संध्याकाळी जर पैसे पाठवले तर उद्या लगेच त्या ठिकाणी 8 मार्चला दुसरा शनिवार आहे आणि बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पैसे जे ते लांबणीवर जातील, म्हणून आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी होऊ शकते. आता पुढे पहा बघा, विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणारच आहे, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार आहे. बघा, फेब्रुवारीच्या हप्त्याच्या सोबत तुम्हाला मार्चचा पण हप्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये, एकूण 3,000 रुपये तुम्हाला जमा होतील. 3,000 रुपयांचा SMS कोणकोणत्या महिलांना येणार आहे किंवा आलेला आहे, म्हणजेच आजपासून जर सुरुवात झाली तर तुम्हाला जर पैसे आले तर पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी 0 रुपये सांगा. 0 रुपये सांगायचं आहे. ठीक आहे. आता पहा, एकत्र मिळणार आहे असे समजते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत. महिला दिन जो आहे तो यंदा गोड होणार आहे, पण त्यासाठी आजपासूनच सुरुवात करावी लागेल. जर आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली नाही आणि 7 मार्चला तर पैसे येणारच आहे, त्याबाबत शंकाच नाही. जर 7 मार्चला या ठिकाणी पैसे येणार असतील तर महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जर 7 मार्चला पैसे येणार असतील तर फक्त ते काही महिलांनाच मिळतील. सुरुवातीला काही महिलांनाच पैसे मिळू शकतील. 8 मार्चला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 8 मार्चला त्या ठिकाणी दुसरा शनिवार आहे आणि दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना परत सुट्टी असेल आणि सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी पैसे हे सोमवारीच मिळू शकतात. मग रविवारमध्ये येतो, मग डायरेक्ट सोमवारी 10 तारीख आहे, 10 मार्च आहे. त्यामुळे महिलांना पैसे आजपासूनच जमा त्या ठिकाणी सरकार करायला सुरुवात करू शकतं. आता पुढे पहा बघा, गेल्या वर्षी जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. सर्वात लोकप्रिय योजना आहे. सर्व महिलांच्या तोंडून आपण लाडकी बहीण योजनाचा ऐकत असतो. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील 3ही पक्षांना मिळून 50 जागाही मिळाल्या नाही. आता 2100 रुपयांसंदर्भात बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ती पण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे 2100 रुपयांसंदर्भात. 2100 रुपये यंदा नाहीच. बघा, 2100 रुपये यंदा मिळणार नाही आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये जे आहेत ते देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं होतं. हे 2100 रुपये कधी मिळणार आम्ही, असाही सवाल अनेकांच्या मनात आहे. या अंमलबजावणीबाबत आमदार अनिलजी परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी उत्तर दिलं, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षाचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठीची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे. अदितीजी तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्याही ज्या काही मोठी निराशा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींची मोठी निराशा या ठिकाणी झाली आहे. कारण यंदा ह्या ठिकाणी म्हणजेच या अर्थसंकल्पात 2100 रुपये मिळतील याची जी काही अपेक्षा होती ती धुसर होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.